Okay. Good evening, all of you. Just we will wait for 1 or 2 minutes. Students are joining. पहा लक्ष द्या, कालच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिलं होतं आणि त्याच्यावरती काही प्रॉब्लेम पाहिले होते. फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics is a simple example of it is a statement of conservation of energy, right? So heat given to any system, heat energy given to any system is stored in that system as a internal energy of a system, or it can be used to do work against the surrounding, right? So the expression for first law of thermodynamics, FLOT पण त्याला लिहितात, first law of thermodynamics. त्याच्या आधी आपण झिरोथ लॉ पाहिलेला होता. झिरोथ लॉ इज when system A is a thermal equilibrium with system C and B is a thermal equilibrium with system C, then A and B systems are also should be in thermal equilibrium. And the first law of thermodynamics is delta Q. Actually Q आपण हीट दिलेली त्याला डेल्टा Q लिहिलं तरी चालेल, त्याला डेल्टा U प्लस वर्क डन, राईट. डेल्टा Q जर हीट इज गिवन जर असेल, सिस्टीमला जर दिलेली असेल तर ते पॉझिटिव्ह असणार. जर रिजेक्ट केलेली असेल किंवा आउट केलेली असेल हीट तर ती निगेटिव्ह असणार. जर इंटरनल एनर्जी जेव्हा टेम्परेचर राईज होतं तेव्हा पॉझिटिव्ह असते, टेम्परेचर फॉल असतं तेव्हा निगेटिव्ह असते. वर्क डन बाय द गॅस और बाय द सिस्टम इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड ऑन द सिस्टम और ऑन द गॅस इज अ निगेटिव्ह, राईट. इथे एक्सपेन्शनचं वर्क पॉझिटिव्ह घेतो, कॉम्प्रेशनचं वर्क निगेटिव्ह घेतो, राईट. देन नाव last we compare the isobaric process, isochloric process असं इंडिव्हिज्युअल स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये स्टडी जास्त करण्यासारखं काही नाहीये, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे पहा, आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम सेम आणि व्हॉल्यूम सेम असल्यामुळे PdV 0 येतं, दॅट इज वर्क डन 0 येईल, दॅट देअरफॉर Q इज इक्वल टू तिथे स्टेटमेंट आलं होतं U, राईट. आणि आयसोबारिक म्हणजे प्रेशर सेम आहे, लक्षात घ्या. आयसोबारिक म्हणजे तिथं काय होतं, प्रेशर सेम होतं. तिथे आपण वेगवेगळे फॉर्म्युले म्हणजे त्याचे बल्क मॉड्युलस काय येतं असं वगैरे थेरॉटिकल प्रश्न विचारू शकतात. बल्क मॉड्युलस किती येतं सांगा बरं मला आयसोबारिक प्रोसेसचा. आयसोबारिक प्रोसेसचा बल्क मॉड्युलस राईट, व्हेरी गुड. याचे छोटे छोटे फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवायचे. ओके, राईट. सो त्याच्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे सांगा, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय येणार, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय येईल. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असतं पहा, टेम्परेचर, आयसोथर्मल टेम्परेचर. आवाज येतोय का माझा, आवाज येतोय का? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय असलं पाहिजे, टेम्परेचर 0 असलं पाहिजे, म्हणजे टेम्परेचर चेंज 0 असलं पाहिजे किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणलं तरी चालेल. आयसोथर्मल प्रोसेस बरोबर आहे. डेल्टा T 0 त्याच्यामध्ये काय होणार मग, डेल्टा T 0 असेल
तर त्याच्यामध्ये काय चेंज होतं? क्यू इज म्हणजे डायरेक्टली मी तिथे काय लिहू शकतो पहा, P इंटू व्ही कॉन्स्टंट लिहू शकतो आयसोथर्मल प्रोसेस मध्ये. Q इज अ फंक्शन ऑफ म्यू सी व्ही डेल्टा टी. डेल्टा टी जर 0 आहे तर स्पेसिफिक हीट Q बाय म्यू डेल्टा टी इज ऑल्सो स्पेसिफिक हीट सुद्धा काय येणार आहे? 0 येणार आहे. पीव्ही पी वर्सेस व्ही चा जो ग्राफ आहे तो हायपरबोलिक येईल. ग्राफ येतात का आपल्याला? पी वर्सेस व्ही चा जो ग्राफ आहे तो हायपरबोलिक येईल. जर तुम्हाला असं जर ग्राफ दिले असतील, हा टेम्परेचर T1 आहे, हा T2 आहे आणि हा T3 आहे, तर हे टेम्परेचर कोणतं जास्त असेल? ज्याचा स्लोप कमी त्याचं हे जास्त असेल. म्हणजे या ठिकाणी T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1, राईट? असं रिलेशन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे, आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर डज नॉट चेंज. त्याच्यामध्ये मग जे वर्कची जी डेफिनेशन आहे पहा, लक्षात घ्या. वर्क जे काढतो आपण, वर्क डन आपल्याला माहितीये की वर्क डन काय असतं? वर्क डन इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. आता बघा, तुम्हाला एक इक्वेशन तर माहिती आहे. माझा आवाज येतोय परत? व्हिडिओ दिसत नाहीये? व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का सांगा? व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का सांगा प्लीज एकदा परत, जर दिसत असेल तर. यस, यस, ओके, व्हेरी गुड. जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याकडेच प्रॉब्लेम आहे, कारण इकडून बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लिअर दिसत आहे. ओके, ठीक आहे, चलो. तर डेल्टा टी 0 आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिक हीट सुद्धा 0 येतो. पी वर्सेस व्ही, पीव्ही कॉन्स्टंट आहे, तर ग्राफ असे येतील. टेम्परेचर या ठिकाणी T3 इज ग्रेटर दॅन T2 इज ग्रेटर दॅन T1. आणि वर्क इज इक्वल टू पहा PWD, अगेन एक डेरिवेशन आहे. प्रेशर सुद्धा तिथे चेंज व्हायला पाहिजे. काय आहे? PV इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे NRT किंवा म्यू आरटी असेल. एन लिहा, म्यू लिहा, काय लिहत असाल तुम्ही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. मग याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, जर वर्क डन समजा व्हॉल्यूम V1 अपॉन V2 मध्ये चेंज झालं, या प्रेशर सुद्धा चेंज होत आहे. लक्षात घ्या, आता इथं हे प्रेशर कॉन्स्टंट असेल तर आपण असं लिहितो, पण जर प्रेशर चेंज होऊ लागल्यावर DW, therefore वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ PW व्हॉल्यूम 1 टू व्हॉल्यूम 2 किंवा इनिशियल व्हॉल्यूम पासून फायनल व्हॉल्यूम पर्यंत. तर मग प्रेशरला काय लिहू शकतो मी? प्रेशरला व्हॉल्यूमच्या फंक्शन मध्ये लिहिणार मी म्यू आर टी. प्रेशरला व्हॉल्यूमच्या फंक्शन मध्ये लिहिणार म्यू आर टी, V1 V2. आणि हे म्यू आर टी लिहिलं आणि इथे सॉरी, इथे DW नाही, इथे DV असायला पाहिजे, DV. आता आम्हाला प्रॉब्लेम असा आहे की 1/v चं डेरिव्हेटिव्ह माहिती नसेल आम्हाला. 1/v चं डेरिव्हेटिव्ह माहिती नसेल, लक्षात ठेवा, लॉग येतं डेरिव्हेटिव्ह, लॉग. सो देअरफॉर याचं डेरिव्हेशन काय येणार? म्यू आर टी LN. LN हे लॉगचं म्हणजे एक्सपोनेन्शियल लॉग असतो हा. V2 अपॉन V1, V2 अपॉन V1, राईट? सो म्यू आर टी LN V2 अपॉन V1. आणि त्याच्या आधीच हे LN म्हणजे तुमच्या लॉग बुक मधला लॉग नाहीये, याचा बेस E असतो. तुमच्या लॉग बुक मध्ये जो लॉग दिलेला असतो त्याचा बेस 10 असतो. याला जर बेस 10 करायचा असेल तर त्याला 2.303 ने मल्टिप्लाय करतात. म्यू आर टी LN च्या जागी आता काय होईल? लॉग V2 बाय V1. सो राईट इट डाऊन. हे सर्व लिहून घ्या. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. हे डेरिव्हेशन जरी लक्षात नसेल तर आयसोथर्मल मध्ये वर्क डन इज इक्वल टू 2.303 म्यू आर टी लॉग ऑफ V2 बाय V1.
म्यूट झाले नाहीत. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बघितलेलं आहे आपण. हे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, पण व्हॉल्यूम चेंज झाला की प्रेशर पण चेंज होणार. म्हणून आपल्याला इथे डायरेक्ट प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम लिहिता येत नाही, कारण प्रेशर सुद्धा चेंज व्हायलाय. मग आपण इंटिग्रेट केलं इथे, आणि इंटिग्रेशन करत असताना प्रेशर पण चेंज व्हायले, व्हॉल्यूम पण चेंज झाले. मग प्रेशरला व्हॉल्यूमच्या मध्ये लिहिलं आणि इंटिग्रेशन केलं. 1/v चं इंटिग्रेशन लॉग येत असतं LN, आणि हे LN म्हणजे एक्सपोनेन्शियल लॉग असतो. तुमच्या ज्या लॉग बुक मध्ये व्हॅल्यू दिलेल्या असतात त्या बेस 10 असतात. बेस 10 ला LOG लिहितात, बेस E ला LN लिहितात. डन. ओके. स्क्रीनवर शिकवलेलं कळत नाही, बोर्डावर लिहिलेलं दिसत नाही, कसं करावं तुम्हाला? We are always in complaining mode. No matter how you put your effort. How? हा, सुट्टी पाहिजे. चला, झालं का? या, तुम्हाला सुट्टीच आहे. तुम्हाला कोण लेक्चर जॉईन करायला सांगितले? आला तोंड वरी करून आणि सुट्टी मागायला अजून. झालं का? लिहून झालं का? जे सुट्टी मागतायत त्यांना म्हणतोय, बाकीच्यांना नाही. बाकी तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. अरे
चला लिहा, क्वेश्चन लिहा. इथे तुमचे कमेंट वगैरे इथे स्टोअर होतं बरं. आणि जास्त कॉम्प्लिमेंट देत नका जाऊ, ठीक आहे. चॅटची फाईल सेव्ह होते. ओके ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. ठीक आहे. तर प्रॉब्लेम लिहा, प्रॉब्लेम लिहा. 1 mole of an ideal gas expands at constant temperature. असं करा, 1 mole of ideal gas expand at room temperature. असं करा, 1 mole of an ideal gas expands at room temperature such that its volume becomes double. Such that its volume becomes double. Such that its volume becomes double. Then find out the work done. Find out the work done. करता येईल का? रूम टेम्परेचरला गॅस एक्सपांड झालेला आहे म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. तुम्हाला प्रोसेस ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रोसेस ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. राईट. सो कॉन्स्टंट टेम्परेचरला एक्सपान्शन झालेलं आहे तेव्हा टेम्परेचर चेंज झालेलं नाहीये, म्हणजे डेल्टा टी 0 आणि त्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस आहे म्हणजे क्यू पण 0 असलं पाहिजे आणि चेंज इन इंटरनल एनर्जी शुड बी ऑल्सो 0. अँड देन वर्क डन इज इक्वल टू, आपल्याला माहितीये पी डी व्हीच असतं नेहमीच, पी इंटू डेल्टा व्ही असतं. पण आयसोथर्मल मध्ये आपण इंटिग्रेशन करून डेरिवेशन पण काढलेलं आहे. काय होतं, 2.303 म्यू आर टी लॉग ऑफ V2 मायनस V1 हा बेस 10 आहे, जी की तुमच्या लॉग बुक मध्ये व्हॅल्यू असते लॉग ची. बरोबर आहे. तर लॉग 2 ची व्हॅल्यू कोणाला माहिती आहे का? हे 2.303 इंटू 1 मोल म्हणजे 1. आर ची माहिती आहे, आर ची मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? हे केमिस्ट्री मध्ये बरंच झालं असेल, आयडियल गॅस इक्वेशन वरून भरपूर रामायण महाभारत. बरोबर आहे का नाही? राईट. ओके. सो आर 8.3 घेणार आहे मी अप्रॉक्स. टेम्परेचर किती घेणार सांगा मला, टेम्परेचर किती घेणार? टेम्परेचरची व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे? टेम्परेचरची व्हॅल्यू किती घ्यायला पाहिजे? रूम टेम्परेचर म्हणजे किती? रूम टेम्परेचर म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस असतं. दॅट इज 300 केल्विन, नॉट 273. ते 0 केल्विन 0 डिग्री झालं ना. रूम टेम्परेचर म्हणल्यानंतर 300 केल्विन लॉग ऑफ 10 V2. V2 किती येणार? जर इनिशियल व्हॉल्यूम जर V घेतलं तर फायनल व्हॉल्यूम 2V आहे, इनिशियल व्हॅल्यू V आहे. हे मल्टिप्लिकेशन करा. लॉग 2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवा, जर माहिती नसेल तर. किती असते रे लॉग 2 ची व्हॅल्यू? कोणाला माहिती आहे? लॉग 2 ची व्हॅल्यू किती असते माहिती आहे का? लॉग 2, लॉग 3, लॉग 4 कसं काढायचं? 0.3 असते. माहिती नसेल तर लक्षात राहू. लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3 असते.
हे गुणाकार केल्यावर येईल आन्सर फायनल तुमचं काय असेल ते 0.301. व्हेरी गुड. ओके. एक एकदा काय विचारलेलं असतं माहितीये की ऍक्च्युली मी स्पेसिफिक हीट आयसोथर्मल साठी किती सांगितले रे? स्पेसिफिक हीट आयसोथर्मल साठी किती सांगितले मी? CV इज इक्वल टू स्पेसिफिक हीट डेल्टा क्यू अपॉन म्यू डेल्टा टी येणार ना. डेल्टा टी 0 आहे, ऍक्च्युली ते इन्फिनिटी यायला पाहिजे. स्पेसिफिक हीट इन्फिनिटी म्हणजे तुम्ही स्पेसिफिक हीट म्हणजे काय असतं? किती डिग्रीने टेम्परेचर वाढवल्यावर किती हीट भेटते, त्याला हीटच भेटणार नाहीये, राईट. आयसोथर्मल प्रोसेस आहे, देअरफॉर इन्फिनिटी येणार. आणि त्याच्यामध्ये अजून एक आपण जे इलॅस्टिसिटी पाहत आहोत, इलॅस्टिसिटी मधला कन्सेप्ट बल्क मॉड्युलस, तर याला थर्मल इलॅस्टिसिटी म्हणतात. त्याचं एक डेरिवेशन पाहूया. इलॅस्टिसिटी चॅप्टर मध्ये ते लिहून दिलेलं आहे तुम्हाला की पहा पीव्ही कॉन्स्टंट आहे. पीव्ही कॉन्स्टंट. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला सांगा रे मला एकदा. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला लक्षात आहे? इलॅस्टिसिटी चॅप्टर बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला, त्यालाच इलॅस्टिसिटी म्हणतात, थर्मल इलॅस्टिसिटी म्हणतात. P इंटू व्हेरी गुड P अपॉन डेल्टा व्ही बाय व्ही किंवा मायनस असतं, कारण आपण तिथे कॉम्प्रेशन लक्षात घेतो, बरोबर आहे का नाही? P अपॉन डेल्टा व्ही बाय व्ही, बरोबर आहे. तर याला काय करूया? डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट जर घेतलं तर पहा प्रेशर पण चेंज होणार आहे, व्हॉल्यूम पण चेंज होणार आहे. सो डेरिव्हेटिव्ह कसा घेतो? चेन रूल माहितीये का? परत मैथमेटिक्स सर, इतना मैथमेटिक्स क्यों? डेरिवेटिव इंटीग्रेशन आज पूरा दिन ही खराब कर रहे हो, राइट. डेरिवेशन घेतलं, पी एकदा घेतलं, डेरिव्हेटिव्ह व्हॉल्यूमचा घेतला, प्लस एकदा व्हॉल्यूम जशाच तसं ठेवलं, डेरिव्हेटिव्ह प्रेशरचा घेतला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह इकडे किती यायला पाहिजे? बरोबर आहे, बरोबर आहे का? तर मग पहा याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? प्रेशर अपॉन हे पाहिजे, चेंज इन प्रेशर इथे घेऊया. तर आपण काय करूया? हे पी डेल्टा व्ही इज इक्वल टू मायनस व्ही डीपी अँड पी इज इक्वल टू मायनस व्ही डीपी बाय डीव्ही किंवा हे व्ही याच्या खाली आणता येतं मला, मायनस डीपी अपॉन डीव्ही बाय व्ही. देअरफॉर इट इज अ बल्क मॉड्युलस किंवा याला म्हणतात थर्मल इलॅस्टिसिटी, याला म्हणतात थर्मल इलॅस्टिसिटी. आणि त्याची व्हॅल्यू आपण पाहिली होती. थर्मल इलॅस्टिसिटी म्हणजे प्रेशर असतं. थर्मल इलॅस्टिसिटी म्हणजे प्रेशर असतं. हे डेरिवेशन आहे. डेरिवेशन जरी लक्षात नसेल ठेवायचं तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू प्रेशर असते असं लक्षात ठेवा. बाकी डेल्टा यू डेल्टा क्यू तर झिरोच असणार आहे. म्हणजे डेल्टा यू झिरो असेल, डेल्टा क्यू त्याच्यानंतर लास्ट वन आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे देर इज, काय सांगितलं होतं मी? ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय सांगा? देर इज लिहून घ्यायचं झाले ना? ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा.
adiabatic process, there is no exchange of heat, right? Very good. There is no exchange of heat. Q is equal to 0. P, V, T हे चेंज होत आहेत बघा. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे आयसो बार, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे आयसो कोर, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल, आणि लास्टला आलेलो आहोत आपण ॲडियाबॅटिक. Q0 आहे. हे तिन्ही चेंज होतात. याच्यामध्ये प्रेशर इंटू व्हॉल्यूम रेज टू गॅमा कॉन्स्टंट असतं. प्रेशर इंटू व्हॉल्यूम रेज टू गॅमा. गॅमा इज इक्वल टू काय आहे? Cp अपॉन Cv, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर अपॉन स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, यांचा रेशो म्हणजे हा गॅमा आहे. आणि पीव्ही रेज टू गॅमा हे कॉन्स्टंट असतं फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक म्हणजे नो एक्सचेंज ऑफ हीट. मग ऍक्च्युली नो एक्सचेंज ऑफ हीट पहा, दोन प्रोसेस. कधी टायर फुटलेलं बघितलं का तुम्ही? टायर फुटलेलं, धडाल दिशा, असं धडाल दिशा, राईट? ही प्रोसेस म्हणजे ॲडियाबॅटिक आहे. तुम्हाला वाटेल ते टायर फुटले म्हणजे, टायर फुटल्यानंतर आजूबाजूला काय होतं माहिती आहे का तुम्हाला? तिथे ऍक्च्युली बाजूची एअर गरम होते, थंड होते, काय माहिती? नाही, तिथे तेवढ्या जवळ गेलो नाही, आहे का नाही? फक्त आवाज ऐकला, डुम, भारी वाटते, आहे का नाही? तर पहा, लक्ष द्या की टायर फुटते ही एक सडन प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेला हीट एक्सचेंज होण्यासाठी त्याला टाइमच भेटला नाही. इट इज अ सडन प्रोसेस. इट इज सडन प्रोसेस की बाहेरच्या सिस्टीम सोबत ते हीट एक्सचेंज करू शकलं नाही. टायर मध्ये ते फुटल्यानंतर वेगळं, फुटल्यानंतर हीट एक्सचेंज झाली, पण त्या एका पर्टिक्युलर ड्युरेशन साठी त्या टायर मधली जी हीट होते ते बाहेर काही एक्सचेंज नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, मध्ये एक्सपान्शन झालं, त्या एअरचं प्रेशर वाढलं, आणि म्हणून ते टायर काय होतं, फुटतं. त्या वेळासाठी म्हणजे उन्हाळ्यात वगैरे जास्त फुटतात बघा, मध्ये गरम होतं खूप, आणि ते हीट जर एक्सचेंज झाली असते बाहेर सराउंडिंगला तर त्याचं टेम्परेचर कमी झालं असतं ऍक्च्युली, किंवा ती हीट काढून घेतली असती आपण, पण त्याला टाइमच भेटला नाही, ते अचानक सडन फुटलं. देअरफॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस इज अ सडन प्रोसेस. आणि ऍक्च्युली काय पाहिजे, इन्सुलेटिंग वॉल पाहिजे. इन्सुलेटिंग वॉल म्हणजे, इन्सुलेटिंग वॉल म्हणजे की बाहेरच्या सोबत हीट एक्सचेंज नकोच. बाहेरच्या सोबत हीट एक्सचेंज नकोय मला, बरोबर आहे? दोन प्रोसेस आपण कम्पेअर करू, चला. ॲडियाबॅटिक आणि थर्मल. इट इज अ सडन प्रोसेस वेअर हीट कॅन नॉट एक्सचेंज विथ सराउंडिंग, देअरफॉर देअर शुड बी इन्सुलेटिंग वॉल, बरोबर आहे? आणि त्या सिस्टीमला कॉम्प्रेस किंवा एक्सपंड होता आलं पाहिजे, म्हणजे व्हॉल्यूम मध्ये चेंज होता आला पाहिजे. सडनली, सडनली म्हणतोय मी, सडनली, राईट? तर या दोन कंडिशन जर विचारलं तुम्हाला याच्यामध्ये, आणि जर आयसोथर्मल साठी सांगायचं असेल तर काय सांगताल तुम्ही? आयसोथर्मल साठी, आयसोथर्मल तिथे टेम्परेचर चेंज नाही व्हायला पाहिजे, तिथे टेम्परेचर चेंज व्हायला पाहिजे. या सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर चेंज व्हायला नाही पाहिजे. मी हीट देतोय, मी हीट बाहेरून देतोय, पण ती हीट सर्व कशामध्ये गेली पाहिजे? ती हीट सर्व कशामध्ये वेस्ट गेली पाहिजे? मी हीट दिली, ती हीट सर्व वर्क मध्ये. डेल्टा यू कारण किती असतं? डेल्टा यू किती असतं? 0 असतं. मग ही एक व्हेरी स्लो प्रोसेस आहे. म्हणजे थोडं 1 डिग्री, म्हणजे टेम्परेचर वाढवायचंच नाही ना आपल्याला, याचं टेम्परेचर वाढवायचंच नाही. म्हणजे बघा, मी काय म्हणलं,
जर आपण भाकर खाल्ली डेल्टा क्यू, तर ती भाकर एकतर मध्ये स्टोअर होण्यासाठी वापरतो किंवा वर्क होण्यासाठी वापरतो. आपल्याला आता हे होऊच द्यायचं नाही आयसोथर्मल मध्ये. एक घास खायचं लगेच काम करायचं, एक घास खायचं लगेच काम करायचं, एक घास खायचं लगेच, म्हणजे आपलं वजन वाढणार नाही, फॅट येणार नाही. ही झाली आयसोथर्मल प्रोसेस. बघा बरं, जरा जरा कम्पेअर होऊ शकते का तुम्हाला, की आपल्याला स्टोअर करायचीच नाही एनर्जी, त्याचं टेम्परेचर वाढलं नाही पाहिजे, ते गरम नाही झालं पाहिजे, लगेच हीट दिली की ते काढून घ्यायचं, हीट दिली की ते काढून घ्यायचं, हीट दिली की ते काढून घ्यायचं. देअरफॉर इट इज अ स्लो प्रोसेस. आणि ते काढून घेण्यासाठी या परफेक्टली इन्सुलेटिंग नाही, कंडक्टिंग वॉल पाहिजे. म्हणजे त्याच्यासोबत हीट एक्सचेंज बाहेर झाली पाहिजे, याचं टेम्परेचर वाढलं नाही पाहिजे. समजलं का? थोडंफार तरी दोन प्रोसेस कशा आहेत, राईट? तर मग ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी या दोन कंडिशन लिहून या. सडन प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक, आणि इन्सुलेटिंग वॉल पाहिजे. पी व्ही रेस टू गॅमा कॉन्स्टंट असतं. मग परत हा पण ग्राफ लक्षात घ्या, पी वर्सेस व्ही चा फक्त असा येतो, लक्षात घ्या, असा असा जास्त, कारण व्ही रेस टू गॅमा आहे, व्ही रेस टू गॅमा आहे. तर हे आयसोथर्मल आणि हे हे ॲडियाबॅटिक साठी ग्राफ, आणि हे आयसोथर्मल साठी ग्राफ, पी वर्सेस व्ही ग्राफ. आयसोथर्मल पेक्षा जास्त स्टिप आला पाहिजे. कारण स्लोप जो आहे ते कळते तुम्हाला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर, आता हे काही आपल्या तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कळणार नाही, व्ही रेस टू गॅमा आहे, फक्त याची एकदा इलॅस्टिसिटी लिहा. याची इलॅस्टिसिटी, थर्मल इलॅस्टिसिटी, याची बल्क मॉड्युलस गॅमा इंटू पी असतं. थर्मल याच्यामध्ये फक्त पी होतं, कारण हे पॉवर आला इथं गॅमा, देअरफॉर त्याचा स्लोप गॅमा इंटू पी असतो. इलॅस्टिसिटी गॅमा इंटू पी असतं. अजून तुम्हाला जरासा केमिस्ट्रीचा तो आयडियल गॅस इक्वेशनचा कोणता चॅप्टर आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, ऍक्च्युली तो फिजिक्स मध्ये पण आहे 12th ला. ते चॅप्टर झाल्या नसल्यामुळं ते डिग्री ऑफ फ्रीडम, गॅमा वगैरे थोडस कन्फ्युजन होत असेल. अजून ते कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर क्लिअर होईल. ओके, तर झालं का लिहून? स्टेट ऑफ मॅटर्स मध्ये थोडं आहे, नाही पण ते ऍक्च्युली जशाच तसा चॅप्टर आहे केमिस्ट्री मध्ये, ते थोडं तर असेल, पण हे डिटेल मध्ये तुम्हाला अजून होईल. ते केटीजी मध्ये जर मला सुरू करायचं झालं तर सरचा इंटरफरन्स डायफ्रॅक्शन कुठपर्यंत चालू आहे? इंटरफरन्स डायफ्रॅक्शन ऍक्च्युली मला वाटतं रिसेंटच स्टार्ट केला आहे का नाही, आताच स्टार्ट केलाय ना. तर नेक्स्ट वीक मध्ये माझं लेक्चर होईल, नेक्स्ट वीक मध्ये 12वीचा सुद्धा माझंच लेक्चर होईल. and we are going start a next new chapter of part 2 physics. ओके, चला, भरपूर वेळ आहे त्याच्यासाठी. हे झालं का? कोणता सुरू करायचे असं पोलिंग वगैरे घेऊ नये, आपण कंटिन्यू करूया. लास्ट चॅप्टर मॅग्नेटिझम झालंय, त्याच्या पुढचा चॅप्टर कंटिन्यू करणार आहे. मी कशाला पाहिजे तिथे? याचा घ्या की स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या ना. काय पाहिजे? नोट्स मध्ये लिहिलं नाही रे व्यवस्थित एवढं, त्याच्यामुळेच बोर्डावर शिकवतोय ना. मला काही म्हणजे नोट्स असत्या तर मला काही ते ठेवून म्हणजे मला माझ्या पुढे जाचाल असं वाटायलंय का? माझ्यापेक्षा जास्त मार्क पडतील तुम्हाला असं काही वाटत असेल मला तर तसं वाटणार नाही. नोट्स व्यवस्थित लिहिल्या नाहीत,
तुम्हाला शो करायचं असेल तर दाखवतो, इथे आहेत का बघू दे मला. हे बघा, हे बघा. तुमच्या समाधानासाठी शेअर करतो. आयसोथर्मल प्रोसेस बघा किती जास्त लिहिली, म्हणजे ते गरज पण नसेल ऍक्च्युली ते विद्यार्थ्याला. आपण काल इथपर्यंत पाहिलं होतं आयसोकोरिक प्रोसेस वगैरे, एक्झाम्पल पण केलं होतं. आणि याच्या पुढे आयसोथर्मल हे पाहायचं होतं आपल्याला ऍक्च्युली. तर आयसोथर्मल प्रोसेसची फक्त हेडिंग टाकली गेली, इथं बाकी काहीच लिहिलं नाही. आणि हे डेरिव्हेशन प्रॉब्लेम मध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळे मी इकडे घेतलं. लक्षात आलं. नोट्स मध्ये जर नोट्स मध्ये लिहिलेलं असेल पुढचं तर पुढे नोट्स वर शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. जर आणि मला वाटतं हे एवढं ओळखायला अवघड नाही. ठीक आहे, हँडरायटिंग बॅड आहे, ऍक्सेप्ट करतोय. पण जर समजलं तर ओळखू शकता तुम्ही. समजलं असेल तर शिकव, न शिकवता मग का नाही. कोणी ब्रिलियंट आला तेही इंटेलिजन्स लेवलचा, पण त्याला जर शिकवलेलं समजत नसेल तर त्याला हँडरायटिंग सुद्धा समजणार नाही आपली. ही आपली गॅरंटी आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही सांगायची काही गरज नाही. ओके, ठीक आहे. तर त्याच्यामुळे बरं आहे, ते कंडिशन आहे, समजलं असेल तर ओळखता येईल. चलो ठीक आहे. सो वी विल मीट ऑन टुमॉरो सेम टाइम. याच्यावरती प्रोसेस वरती वेगवेगळे डेट आहेत, त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. उद्या आपण हिट इंजिन पाहणार आहोत. हिट पाहायचे आपल्याला इंजिन. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन.